नमस्कार मंडळी, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये। तर आपण आलो आता सांगलीवाडी पट्ट्यावर। येत्या 18 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले मंगेशदा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त। तर आपल्यासोबत अनेक मान्यवर आहेत। तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेशदा चव्हाण आहेत, त्याचप्रमाणे बुलेट छब्याचे मालक बोंद्रे सरकार आहेत, भागवत दादा आहेत, त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक मयूर पाटील शेठ पण आहेत, तसं युवा उद्योजक सिद्धूबाबा चिपरीकर हे सगळं आपल्या सोबत आहेत आता। तर आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया। दादा, पहिला तुम्ही ही शर्यत कशा संदर्भात म्हणजे आयोजित केले तुमच्या सहकार्यांनी, तसेच शर्यतीचा मूळ उद्देश काय आता आपल्या प्रेक्षकांना सांगा। आज मी आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त हे बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलंय। खरं तर हे फक्त माझा वाढदिवस निमित्त आहे, पण ह्याच्या मागचं कारण पशुधन कुठं तर टिकला पाहिजे, शेतकऱ्यांना पशुधन टिकून त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे। नाहीतर आज ह्या शर्यती सरकारनं चालू केल्यापासून आज ह्या कुठं तर जनावरांना किंमत यायला लागल्या, मार्केटमध्ये बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या दावणीला कुठं ही जनावर दिसायला लागल्यात। तर ही जर का शर्यत जर का कॅन्सल केली असती तर हे जनावर कापायला गेलं असतं। तर मी ह्या शर्यतीच्या माध्यमातून मी सर्वांना शेतकऱ्यांना असा मेसेज देतो की अशा पद्धतीच्या शर्यती प्रत्येक वेळी व्हाव्या, प्रत्येक उरसाला प्रत्येक सणाला मोठमोठ्या कार्यक्रमाचं मोठमोठ्या शर्यतीचं नियोजन शेतकऱ्यांनी करावं, जेणेकरून पशुधन वाचलं पाहिजे। तर दादांनी उद्देश सांगितलाच, तर कसं आहे पशुधन वाचावं हे एकमेव उद्देश डोक्यात ठेवून दादांच्या सहकार्यांनी हे वाढदिवसानिमित्त त्यांच्या मैदान आयोजित केले। तर आता ह्या मैदानाला कोणते कोणते गट असणार आहेत, तसेच पट्टा कसा असणार आहे, त्याचप्रमाणे मैदानाची नियम अटी काय असणार हे आपण आता दादांच्या सहकार्यांच्याकडनं आपण घेऊया। तर आपल्याला बोंद्रे सरकार आपल्याला कोणते गट असणार आहेत ते सांगतील। हे मैदानी 4 गटामध्ये होणार आहे। पहिला आहे आदत गट 11,000 रुपयाचा, आणि दुसरा चौसा आहे तो 31,000 रुपये, आणि ब गट 51,000 रुपये, आणि जनरल गट आहे तो 1,75,000 आणि 51,000 रुपये। बरोबर। आणि ब गटाची बक्षीस कशी आहेत अनुक्रमे? 51, 31, 21,000। आणि दुसऱ्या चौसा म्हणजे सगळीच सांगा। दुसऱ्या चौशाचे 31, 21 आणि 11, हां, आणि आदतचे 11, 7 आणि 5,000। तरी अशी 4 गटात मैदान पार पडणार आहे। ते सगळे ओपनच असतात, ही ब गट ते म्हणजे ही सगळी ओपनचीच मैदान आहेत। तर आता आपण सरकारांच्याकडनं गटाचं वितरण कसं असणार आहे ते बघितलंच। तर आता आपण सगळ्यात महत्त्वाचं असते की एक मैदान रास्त पार पडायसाठी मैदानाचं महत्त्वाची गोष्ट असते ती नियम अटी। तर त्या नियम अटी काय असणार आहेत ते पण आता आपण बघूया। तर आता आपल्याला मैदानाच्या संपूर्ण नियम अटी, ज्या काय कडक नियम अटी आहेत सांगलीवाडी पट्ट्याच्या, त्या आता आपल्याला भागवत दादा सांगतील। आज या शर्यती भरवल्यात, इथून पुढं मागं शर्यती झाली हा करेक्टच झाल्यात। इथं बॅटरी चालणार नाही, मोटरसायकल आडवी चालणार नाही, आणि उद्या जे मैदान होणार आहे हे करेक्टच करणार आहे। जर कुणी आगाऊपणा केला, मैदानला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, तर त्या ड्रायव्हर असून दे, मालक असून दे, ती कोण असून दे, आम्ही इथं चोप दिल्याशिवाय सोडणार नाही। मैदान ही योग्य करणार आणि योग्यच पार पाडणार। बरोबर आहे। तर आता आणि सांगलवाडीच्या मैदानाला आजपर्यंत गालबोट लावायला लागलेलं नाही, इथून पुढे लागून देणार नाही, ती दक्षता आम्ही घेणार आहे। तर आता मित्रांनो, सांगलीवाडीची आतापर्यंत आपण चांगली मैदानं बघितलीच, तर त्या कुठल्याही प्रकारच्या गालबोट त्या मैदानाला लागलं नाही। आतापर्यंत पूर्ण रास्तपणे मैदान पार पडले। आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघितला असशीलच। तर आता हे सगळं मैदान दादांनी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे रास्त आणि काटेकोर पार पडणार आहे। इथे कुठल्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटी ढकलीचा प्रकार तर काही घडणारच नाही, कारण मोटरसायकल या लांबच राहतील। कमिटीच्या काही ज्या 2-3 मोटरसायकल असतील ते तेवढ्याच असणार आहेत। त्याचप्रमाणे जर का ड्रायव्हरनं कुठल्याही प्रकारची बॅटरी करायचा प्रकार केला आणि जर का आढळलं तर ती कमिटीच त्याला काय असेल ती शासन करणारच आहे। तर सगळ्यात महत्त्वाची सूचना राहिली, तर मित्रांनो हे मैदान 50,000 रुपये डिपॉझिट भरून आहे। तर त्यासाठी येताना प्रत्येकानं आपापल्या बैलाचं लंपी सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे आधार कार्ड, मालकाचं गाडीवानाचं आधार कार्ड, बैलाचं फोटो, त्याचप्रमाणे गाडीवानाचे जे काही फोटो असतील ती संपूर्ण ही कागदपत्र इथं आणल्याशिवाय गाडी नोंद करून घेतली जाणार नाही। 16 तारखेपर्यंत गाड्या नोंद। बरोबर। आणि गाड्या या 16 तारखेपर्यंत नोंद होणार आहेत। 18 तारखेला बरोबर दुपारी हे मैदान 3च्या दरम्यान सुटायला चालू होईल। 3 ते 3:30च्या दरम्यान मैदान सुटायला चालू होणार आहे। आदत गट कसं आहे, प्रत्येक गटात मैदान रास्त असणार आहे, त्यामुळे 2-2 गट व्हायची शक्यता भरपूर आहे। त्यामुळे लवकर प्रेक्षकांनी पण लवकर येऊन सहकार्य करा, तसेच बैल मालकांनी पण लवकरात वेळेत येऊन सहकार्य करा। तर आता तुम्हाला पुढे ह्या व्हिडिओच्या शेवटला आपण पट्टा दाखवतो, जेणेकरून तुम्हाला गाड्या नोंद करायला काय अडचण येणार नाहीत। तर पट्टा बघून तुम्ही लवकरात लवकर 16 तारखेच्या गाड्या नोंद करून घ्या।
नमस्कार, मी नगरसेवक मयूर शेठ पाटील तसेच माझे सहकारी मित्र मंगेशदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलवाडी येथे भव्य बैलगाडा शर्यत या येत्या दिनांक 18 तारखेला होणार आहेत. त्यासाठी आमचे मार्गदर्शक, आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे सगळं या शर्यतीसाठी उपस्थित राहणार आहेत. तरी मी स्पर्धकांना आपल्या जे आमचे स्पर्धा घेणारे आयोजक आहेत त्यांना एवढीच विनंती करतो की स्पर्धा ही सर्व नियम अटी व शर्तीनं व्यवस्थित व्हावी. तसेच बैलगाडी ही जी स्पर्धा आहे हा शेतकऱ्यांचा खेळ असल्यामुळे पहिल्यांदा बैलाला जपा, तसेच त्याच्यानंतर मालकाला जपा, त्यानंतर ही शर्यत व्यवस्थित होऊ दे एवढंच मी सगळ्या स्पर्धकांना सांगू इच्छितो. या स्पर्धेसाठी परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या 18 तारखेला या बैलगाड्या स्पर्धक सर्वांनी पाहण्यासाठी व मनोरंजनासाठी येथे सांगलवाडी येथे उपस्थित राहावे एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.